जवळपास नाही बघा 12:30 झालेत. गोप्रो रेडी, इकडे बॅग रेडी आणि चाललोय. थंबनेल बघून मला अंदाज आला असेल, पण आता चाललोय मुंबईला. कारण एक वस्तू आहे नवीन येत आहे आपल्या फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे त्यासाठी चालतोय. काय आहे ते गजर तुम्हाला ओव्हरऑल पहिला विचार करतोय, दाखवू का नाही ते बघूया. चलो जाऊया तर डायरेक्ट तुम्हाला याच्यावर भेटतो. बाकी आता पटकन जेवलो, कारण तो तिकडचा माणूस आपला आहे ना, तो 5 वाजेपर्यंत आहे अवेलेबल. त्याच्यामुळे पहिलं जाऊया, तिकडचं काम करू आणि मग तुम्हाला बघूया सांगतोय की नाही ते. चलो जाऊ तर या बरं, बाकी गडबड आहे सगळी. तर गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात जरा दुपारी झालंय, पण ठीक आहे. त्या सिरीज नंतर सिरीज तर ती आपली संपली पूर्ण. नमस्कार साऊथ इंडियाची फुल स्टॉप. बजेटचा व्हिडिओ याच्या आधी बघितला असेल. त्याच्यानंतर आता निघतोय मुंबईला, जायचं होतं पुढे 2 दिवसांनी, आणि आता अचानक प्लॅन झाला, निघतो. चलो गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर अचानक निघालोय. थंबनेलमध्ये आता मी काय टाकीन मला माहिती नाही, पण थोडा अंदाज लागू शकतो. जरा एक नवीन बाईक आपल्या फॅमिलीमध्ये येते, तीच बघायला चाललो आहे. कुठली येते, काय येते, आता गेल्यावर बघू. दाखवीन नाही दाखवीन, आमचं फायनल झालं तर नक्कीच दाखवीन मी. त्याच्यामुळे बघूया काय होतं. चलो, उत्सुकता आहे मला पण, कारण नवीन वस्तू आल्यावर कसं सगळं हॅप्पी असतं ना, त्याच्यामुळे उत्सुकता. आणि त्या उत्सुकतेतच एवढं पटकन फास्ट निघालो, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि दुपारचं कसं होतं माहिती आहे, दुपारची थोडी हीट लागतं. तरी आता एवढं ठीक आहे, गाडीवर वारा लागतो ना, एवढं काय वाटत नाही. नाहीतर हीटमुळं आहे ना वैताग येतो. आता आमचं सकाळी विषय झाला, सकाळी कसं क्लासहून आलो ना तेव्हाच निघालो असतो. आलो बसलो, नंतर टाईमपास झाला बराच वेळा, मग निघालो. नाहीतर मग कधीच निघालो असतो. चलो, तर इथं का पाठी पेट्रोल असं नाही. पहिलं इथे कारलेखंडीत निघालो का पेट्रोल टाकू गाडीत आणि मग जाऊया. आता थोडा फ्रेम चेंज झाली असेल ना, कारण का आत्तापर्यंत कसं व्हायचं, फ्रेम म्हणजे हँडल्स एकदम कमी वाटायचं, कारण ती आपलं नेकेड आहे. आणि हिला कसं पुढे फेरिंग येते, त्याच्यामुळे इथं कसं एकदम भरलेलं दिसतं फ्रेममध्ये. त्या दिवशी आलो रात्री, आणि येताना इथे कुत्रे अडवले असेल ना खतरनाक, एक 7-8 जण होती. तरी मी गाडी स्लो केली, थांबले, परत अंगावरले, बघते एक साईडला गेलं, गप्प साईडने गाडी काढली, निघालो. कारण काय कराल, कारण पाठोपाठ पूर्ण पाठ घेऊन येतात. चावला कुठे तर काम काढायचं आपलं, दुसरं काही नाही. चलो 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 कारलेखंड झालो. अरे लाईन का लागली हवं एवढी, अरे यार रे. आत्ता पण ट्रॅफिक, सवार का संडे आहे त्याच्यामुळं बाबा. टोपल्या बघा, टोपल्या एकदम कलरफुल टोपल्या आहेत सगळ्या. आपल्याला जायचं लेफ्ट साईडलाच. हे आंबे घ्यायला थांबले त्याच्यामुळं, आता आंबे आले पण सीझनचे. कांदे, आंबे, पावसाळ्याच्या आधीचा सगळा सीझन हा. हे बघा, लाईनीत आहेत, लाईनीत मोठी लाईन लागली एकदम. ते कसं होतं, 2 साईडला थांबलं ना एकदम तरी का अख्खी लाईन. इकडं का हा अडकला आहे, ह्याच्यामुळं गडबडला का. गाडी बंद पडली ताईची, ताई झालं हो, गाडी बंद पडली. चलो पेट्रोल टाकूया. हवा पण टायरमध्ये आहे ना कमी होती, हवा पण मारली, पेट्रोल पण टाकलं, तर नो टेन्शन. तर डायरेक्ट मुंबई. आता ते त्या गाडीची आता एवढे दिवस चालवली सवय झाली ना, तर असं वाटतं हिला पण 6वा गेअर अजून बाकी आहे. 5 गेअर लागले तरी असं वाटतं पिकअप दिला का अजून 1 गेअर पडेल. त्याच्यामुळे गडबडते काम. तीच गाडी घेऊन निघत होतो, पण तिचा कुलंट वगैरे जे आहे ना झालं कमी, आणि कुलंट वगैरे तर माझ्याकडे नव्हतं, तीच गाडी घेऊन निघत होतो. अरे रिटर्न मला दुपारनंतर खरी आता गर्दी पडत मे महिन्यात, खतरनाक. फिरत फिरत इकडं वडखळला आलो वरती. थार बघितलीत पुढं गेली ती, एकदम रॉमध्ये मॉडिफाईड केलंय. आई शपथ यार, हाताना हिट मारतंय बेकार बेकार. उन्हाचा आहे ना दुपारचा फिरायला दुखा. एकदा 4 वाजले ना, 4च्या नंतर एक वातावरण चांगलं असतं, आणि एक दुपारी 12पर्यंत. हे मधलं टायमिंग असतं ना 12 ते 4पर्यंतचं, ते एकदम खराब बेकार हिट मारतंय. हे इथलं समोरचं बघितलं, हे जे देवाचं स्थान आहे ना इथं, आपण बँगलोरला येताना पण आहे ना, मी बोललो होतो तिथं पण असं हायवेच्या मध्ये एक मंदिर होतं, आणि ते प्रॉपर बनवलेलं, आणि त्याला पण साईडने असं
बनवलेलं आणि साईडने हायवे काढलेला, पण तो हटवलं नव्हतं. तेच काही ज्या गोष्टी असतात ना त्या स्वयंभू असतात, त्याच्यामुळं त्यांची जागा हलवून नाही जमत, त्या तिथंच ठेवायला लागतात. कारण हे बघा इथे पण हे प्रॉपर बघा, हा आपला जो हायवे आहे पेणहून आपण खाली उतरलो, हा कुठला इरवाडी गावाची इथे, हे इथेच आहे बघा समोर. स्वयंभू आहे ना, स्वयंभू श्री मसेश्वर देवस्थान हे बघा आहे ना. आणि परत हायवे चालू आपला असं आहे. पळसपेपर्यंत पोचलो, पण जास्त ब्लॉग शूट नाही केला कारण हीट आहे ना, त्यामुळे येते वैताग अक्षरशः खरंच. आता इथून लेप मारू, वाय मार्गे बाहेर पडू डायरेक्ट आतमध्ये जाण्यापेक्षा. हे बरं पडतं या रोडने, बाहेरच्या बाहेर पडतं इथं. चलो जरा पाणी पितो इथं, कारण बॉडी डिहायड्रेट होते यार, खतरनाक. टपरी होती कुठं गेली. हे घे पाणी, घे पाणी वगैरे प्यायलो आणि आता निघालो परत. आता कुठं बरं वाटलं थोडं, त्याचा पण फोन आला, गाडी आहे या या या. मी म्हटलं आलो, थांबा अजून 40 किलोमीटर बाकी आहे, मुलुंडला जायचं आपल्याला. मग तिकडे घाटकोपरला जाऊ, कारण तो तिकडे ऑफिसला आहे ना, त्याला पहिलं भेटू आपल्या माणसाला, तिकडे सगळं बघू आणि मग पुढे जाऊ. चलो चलो चलो. आता एक रोड खाली असेल, कारण कसं आहे मधला टाईम आहे आणि आज संडे आहे, सुट्टी आहे. नाही तर ऑफिस टाईमच्या वेळेला आलो ना तर अडकलो, बेकार अडकलो, नुसतं नाही. दिदीची पण भेट घेऊ, पहिलं आपलं काम आहे ते करू आणि मग तिकडे जाऊ पुढे. आपल्याला घणसोलीवरूनच जायचं आहे, त्याच्यामुळं काय जवळ आहे. चलो. समोरच्या बिल्डिंगची कामं बघितलीत, आता कितपर्यंत वरपर्यंत आले पूर्ण. जसं मी येतो तसं दाखवतो तुम्हाला थोडं थोडं किती होतं. ट्रॅफिक काय होतं यार. अरे यार हेट एवढी आहे ना, नको होतंय. कधी जाणार आपण असे कारमध्ये. जाऊ जाऊ लवकर जाऊ. भाई इथपर्यंत आलो आहे, ते इथपर्यंत पण नक्कीच जाऊ. कसला थांबला बघ. मुंबई लेफ्ट, ठाणे ऐरोली सरळ. आपल्याला सरळ जायचं आतल्या रोडनी. किती दिवसांनी जाऊ आता इथून आतल्या रोडनी, नाही तर पहिलं ऑफिसमधून सुटलो की असं इथून आतल्या रोडनी इकडं बाहेर यायचो जेव्हा घरी जायचो तेव्हा. आठवणी राहिल्या सगळ्या. आमच्यासोबतचे सगळे मेंबर आहेत ना, डिवाईड झाले इकडे तिकडे. काही काहींचे स्वतःचे बिझनेस चालू केले, काही जण दुसरीकडे जॉबला गेले, एकाच दुसरे जण आहेत, बाकी सर्वजण गायब झाले आमच्यासोबतचे. पण सर्व भारी माणसं भेटली यार ऑफिसमध्ये. ऑफिसची आठवण आली ना की सगळ्यांची आठवण येते, एकदम भारी. आणि सर्व कामाची माणसं. इथून एक फोन केला तरी पण आपलं काम इकडचं होते, आपल्या फील्डच्या रिलेटेड सर्व माणसं आहेत. त्याच्यामुळे नेवाने आयुष्यात माणसं मात्र एकदम भारी दिली. काही आहेत ते आपल्या जवळचे जळणारी लोक, पण असो अशी पण पाहिजे येतं, नाही तर मजा नाही त्याशिवाय पण आयुष्यात. बघा तुर्बा स्टेशनला आलो. आमचा गुड्डूचा स्टेशन हा, जयचा. जयला समजेल तुर्बा बघितला का, तुर्बा नाका. समजणे वालों को इशारा काफी आहे. तो सारखा याचं नाव जपत असतो, तुर्बा 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 करत असतो. उसाचा रस प्यायची इच्छा झाला, येताना पिऊ. सध्या तरी सरळ चला. मॅप सेट केला, कारण काय बोलो पुढं मागं जायला नको, परत ठिकाणावर पोहोचा. अरे बॅटरी पण संपत रे, 5% राहिली. जाऊ दे आता पोचल्यावर चेंज करू. आणलं एक एक्स्ट्रा, बाकीच्या 2 बॅटऱ्या डाऊनच होत्या. आयकियामध्ये पण शॉपिंग करायला बरं वाटतं सगळं. आपल्याला जायचं इथून लेफ्ट. पुढे आहे हायाबुझा आणि आय थिंक सो ही आहे अपाशी. चलो चलो चलो. अरे हे तर इकडूनच आलो रे. ते मामाच्या इकडे गेलतो
तिथूनच आलो, पार्सल द्यायला आलो होतो ना, ते पण इकडंच आलो होतो. इथून लेफ्ट गेलो का समोर त्यांची बिल्डिंग आहे. आत्ता मला क्लिक झालं, तेच बोलतो ना, रोड माहिती असतो पण काय परत बोलत चुकायला नको म्हणून लावला. तरी याने ते साऊंड आहे ना असं नाही, पण एवढा पण नाही आहे. एकदम नॉर्मल स्वीट अँड बेस्ट साऊंड आहे. अजून आवाज खोलेल सायलेन्सर चेंज केला दुसरा तर. आता हे बघा इथं पोहोचलो आहे, पण आता कसं आहे तुम्हाला दाखवू काय नको झालं, कारण थोडी बातचीत चालू आहे. बातचीत झाली का सगळ्या गोष्टी, कारण का आधीच सांगून तो बदलत नाही ना, सगळ्या चेकिंग चालू आहे, सगळ्या गोष्टी बघतोय, पण येणार नक्की. कुठली येते तुम्हाला दाखवतो, फक्त ते का आता सांगत नाही, तर इथून परत ताईकडे जायचं आहे. हे सगळे चालू आहे. गाडीच्या आहे ना वेअर हाऊसला आलोय, गाडीचा प्लॅन चालू आहे, बघूया आता काय होत आहे. जरा विचार चालू आहे, एक तर येतंय 100% फॅमिलीमध्ये ना, अजून एक विचार चालू आहे कुठली आहे, तुम्हाला लवकर बघायला भेटेल. एक तर कन्फर्म आहे येणार आहे ती, आणि अजून एक कुठली येते ना ती बघूया आता. त्या गाड्या चेक करतो, डायरेक्ट वेअर हाऊसलाच पोहोचतो. हे पण मस्त आहे, पण आपल्याला याच्यात जरा हे ना वाटतं. हे बघा इथं आलो होतो ना, गाडी बघितली, आता काय कन्फर्मेशन द्यायचं आहे, आणि आम्ही डायरेक्ट वेअर हाऊसला आलो होतो. आणि ह्याच गाडीच्या डीलरकडे जातात ना, तिथं परत 4 पटीने याच्यावर प्राइस लागून वरती, कारण आधी पण इकडून बघून आलो होतो. इथं त्या गाडीची निम्म्यात किंमत आहे, आणि तिकडे अजून जवळपास नाही बोलत ना, तरी त्या इथल्या प्राइसपेक्षा 43,000 रुपये जास्त आहेत गाडीचे. म्हणजे असं प्राइसिंग करतात. पण असो, इकडं मग आपला मित्रच आहे, त्यामुळे टेन्शन नाही. बघतो आता, जरा बातचीत चालू आहे, कन्फर्म झालं घेऊन टाकू, तुम्हाला बघायला भेटेलच. चालू आहे, एक गाडी तर कन्फर्म आहे येते, एक गाडी तर पेंडिंगमध्ये आहे थोडं, पण येईल आहे. चलो जाऊया आता, इथून जाऊ घाटकोपरला. घाटकोपर ताईकडे जरा बसू, तिथं वस्तू आणल्यात ते देऊ, म्हणजे आपण तिकडे ट्रिपला गेलो ना, त्या सगळ्या वस्तू आणल्यात तर त्या देऊन टाकू आणि निघूया मग परत घरी. चलो निघालो आता. इथून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 12 किलोमीटर आहे फक्त इथून घाटकोपर. चलो आपल्याला कुठंच घुसं ना, स्ट्रेट टू स्ट्रेट जायचं आहे. अडकलं इथं, ट्रॅफिक काय यार झाली, कुठं लपडा आहे भाई, काहीतरी पडलं भाई असं. चलो काम एकदम फिट झालं आहे, मस्त, टेन्शन नाही. बघूया आता, तेच आमचं बातचीत चालू आहे, तेच आता गाडीवर ते पण तेच बोलतोय काय करायचं. झाला प्लॅन तर एकदम कडकमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला, नो डाऊट. काहीतरी नवीन नवीन गोष्ट येत राहिली ना, की थोडी आपली पण एनर्जी बनून राहते मस्त, आणि बरं वाटतं फॅमिलीमध्ये नवीन गोष्ट आली काय. चलो ऊपर वाले की मर्जी सब कुछ. चलो चलो अपने को मारने का राईट, त्यांना दाव दे जरा. आपल्या राईटला जायचं आहे, नाही तर हे परत लेफ्टला जाणारे आपल्या अंगावर यायचे. चलो चलो चलो, इकडं खाली उतरलो ना काय पोलीस उभे असतात मुंबईला, नाही तर बाकी रोड टू रोडला कोण नसतं. आपल्याकडं नशीब हेल्मेट कंपल्सरी नाही हो, नाही तर रोज एवढं घालून फिरायचं म्हणजे वायता घाला असता. चलो चलो चलो, आता कुठं थोडी अजून पण चटका मारते ऊन. 4 वाजून 5 मिनटं झाली तरी पण. पोचलो घाटकोपरला. समोरच्या ब्रिजचं पण आहे ना, अजून काम, रोड रेडी दिसतोय पण अजून चालू नाही केला आहे. तिकडे तर चालू केलेलंच होतं, आणि खालचा पण नाही मला वाटतं चालू केला आहे, कारण तो एवढं लांबून ह्या ब्रिजच्या खालून टर्न मारून यायला लागायचं. तो खालचा चालू झाला ना की तिथलं टर्न होईल. चलो आपल्याला जायचं लेफ्ट साईडला, रामाबाई कॉलनी. आईच्या गावात खड्डा बघ. वगैरे केलं इथं समोरच गुरुप्रसादला, कारण कसं तिथलं जेवण टेस्ट चांगली असतं. आणि तिथं ताईला जरा भेट देतो, ह्या वस्तू देऊ आणि लगेच निघू परत रिटर्न. सगळं धावपळ वेळा काम होतं. तिथं आतमध्ये यायचं ना म्हणजे नको होतं, तरी आता काही नाही वाटत. संध्याकाळी 7 वाजले ना का फुल गर्दी होतं. चलो चलो चलो. 1 hour later. चल. हो चालेल चल. हो
चलो 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 निघालो आता इथून परत. थोडा वेळ बसलो, अर्धा पाऊण तास जास्त गप्पा मारल्या. राहुलजी तर पोरं आहेत बसले. तिथे आणलेल्या वस्तू पण दिल्या तर डायरेक्ट घरची मार्ग. त्या गाडीची डील आमची कन्फर्म होत आहे तर परत होईल फेरी. मग तेव्हा बहुतेक काय करू, एक तर डायरेक्ट मग ह्याने येऊ, कशाने, बोटने. कारण मग 2 गाड्या येऊन 2 जण सिंगल जाण्यापेक्षा बोटने येऊ, येताना गाडी घेऊन जायला बरं पडत. चलो असं काहीतरी करू. तेव्हा तर यावा. आत्ता तर एवढं तर इथून आत्ता बघा लगेच क्राऊड किती झालं ना. संध्याकाळी विचार करा कसं होतं सर. 4 व्हीलर तर आले आता अजून अडकाडकी. थारचा एक रुबाब अलग आहे. थार, फॉर्च्युनर, भाई स्कॉर्पिओ, प्रोग्राम आहे काहीतरी. बॉडी काढत. सूर्यदेवता पण बघा चालली खाली. आता 5 वाजून गेले ना, आता प्रॉपर भेटत आपल्याला सनसेट. आज सनराईज नाही कारण दुपारी निघालो, पण सनसेट आहे आपल्यासोबत. आता पळस पेपायला बसलो. पळस पा आपला राईट मारायचा आहे. चलो 60 किलोमीटर आपला अलिबाग. आलो होतो ते काम तर मस्त झालं आहे. आता बाकी आपल्या डिसिजनवर डिपेंड आहे काय होतं पुढचं ते तुम्हाला तर बघायला भेटणारच आहे. मी जो काही अपडेट असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो. जे डेली फॉलो करतात त्यांना माहिती आहे प्रॉपर. जिथे कुठे असं जे काय घडतं आहे ते सगळं टाकतो मी काय कटआउट करत नाही. कारण जे आहे ते आहे ना, लाईफमध्ये जे घडणार आहे ते घडणार आहे. त्याला काय ऑप्शन आहे, त्याला काहीच करू शकत नाही कोणी. संध्याकाळी बघा समोर कसले वाटत बंगलो काय बोलते यार, बिल्डिंगच्या वरती स्लायडिंगच्या चमकतात पूर्ण. 23 BH भारत ऑल इंडिया धावणारी गाडी दिसते. सगळ्यांनाच भेटत नाही BHची सिरीज. चलो 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 चला. अगा विघ्नेश खळला पोचलो. आता जवळपास आहे ना 7 वाजून 6 मिनटं झाली. एक मध्ये ब्रेक घेतला, थोडा कोल्ड्रिंक वगैरे प्यायलो, पाणी प्यायलो आणि मग निघालो. इथून एक एवढा पट्टा आहे ना घरपर्यंत, हा एक नको वाटतं. इथं मध्ये बरीच गर्दी भेटतं पोहण्यापर्यंत. हे ब्लॉग बघितले कसे खालीवर झालेत सगळे. तरी हा बायपास काढला ते बरं झालं ना. त्या पहिले इथून वडखळच्या आतून जायला लागायचं ना, तेव्हा खरी हालत व्हायची. अरे यार ब्लॅक हॅरियर भारी वाटतं व्हाईटपेक्षा. ब्लॅक गाडी कुठली पण चांगली वाटतं, हॅरियर असं नाही कोणती. संडे ना तर इथं पण एक गर्दी जाम होतं. एक घुंगण थांबलंय, बस थांबलाय ना तेव्हाच लाईन लागते नुसती. बाईकवर लेफ्ट साईडने बाईक निघते तरी कार असलं की अडकलो. बॅग पडले जायची. चलो बाय बाय कारले खिंड. आपल्याला जायचं राईडला. आता नेले आहे की काय असं वाटते हो स्कॉर्पिओ. चलो चलो चलो. पाखरू गेलो ना आता डोळ्यात, खतरनाक गेला. डोळ्यातून पाणी अजून येते माझ्या.